इस्तेर 7वा अध्याय. ठरल्याप्रमाणे राजा व हमान एस्तेर राणीच्या मेजवानीस गेले. दुसऱ्या दिवशी भोजनासमयी द्राक्षरस पिण्याच्या वेळी राजाने एस्तेर राणीस विचारले, एस्तेर, तुझे काय अर्ज आहे व तुझी काय मागणी आहे? ती आज्ञा राजा एवढी असली तरी ती प्रामाणिक करण्यात येईल. तेव्हा एस्तेर राणी म्हणाली, महाराज, मजवर आपली कृपादृष्टी झाली आहे. माझ्या माझ्या लोकांवर असून मर्जीच असून आल्यास आम्हाला प्राणदान द्यावे, हेच माझे अर्ज व विनंती आहे. माझ्या व माझ्या लोकांस विध्वस्त, संसार करणाऱ्या व नायनाटा करणाऱ्या या व्हावा या हेतूने आमची विक्री केल्या झाली असून व आम्ही दासी व्हावे या हेतूने आमची विक्री झाली असती तर मी गप्प राहिले असते. राजाने एस्तेरस म्हणाले, हा करणारा कर. राणी म्हणाली, महाराज, तुम्ही पुसाल तर हा करणारा कोणी नाही तर हमानच आहे. हे ऐकून हमान घाबरला व राजा व राणीच्या समोर घाबरला व तो राजमंदिराच्या बागेत निघून गेला आणि राणीसमोर प्राणदान द्यावे हे विनवणी करू लागला आणि उभा राहिला. कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले हे तो समजला होता. मग राजा राजमंदिराच्या बागेतून आपल्या भोजनाच्या जागी येऊन बसला. मग तेनालीस खोजांपैकी हमोन नावाचा एक खोजा आला आणि त्याने राजास म्हणाले, हमानाने तर 50 हात उंची देण्याचा खांब तयार केला आहे. त्या खांबावर मर्देखायास फाशी देण्यासाठी तो खांब उभा केला आहे. राजा त्यांनाच म्हणाला की याच खांबावर हमानास फाशी द्यावी अशी आज्ञा केली. तेव्हा राजाचा क्रोध शमन झाला. आमेन.